महत्वाची बातमी समोर येते। मुंबई विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला धमकीचा मेल आलाय। बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी आलेली आहे। अनोळखी ईमेलवरून विमानतळ पोलीस ठाण्याला ही धमकी आल्याचं समजतंय। धमकी येताच आता यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे। संसदेवरील हल्ला प्रकरण दहशतवादी अफजल गुरुला अन्यायकारक फाशी दिल्याचा दावा करण्यात येतोय, तर अनोळखी ईमेलवरून ही धमकी आल्याचं समजतंय। मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी आलेली आहे। या धमकीमुळे मात्र आता यंत्रणा देखील सतर्क झालेली पाहायला मिळतंय। बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाली आहे। तर ताजमहाल पॅलेस ही उडवण्याची धमकी आलेली आहे। अनोळखी ईमेलवरून ही धमकी आल्याचं समजतंय। विमानतळ पोलीस ठाण्याला ही धमकी आली आहे। या धमकी प्रकरणी आता सतर्क झालेली आहे सुरक्षा यंत्रणा सुद्धा। अनोळखी ईमेलवरून ही धमकी आलेली आहे। दहशतवादी अफजल गुरुला अन्यायकारक फाशी दिल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तर ताजमहाल पॅलेसला ही धमकी आली आहे। याबद्दल आपण अधिकची माहिती घेत आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, ताजमहाल पॅलेस उडवण्याची ही धमकी आलेली आहे। विमानतळ पोलिसांना ही धमकी आलेली आहे। याबद्दल अधिकची माहिती काय द्याल? तर तांत्रिक अडचणींमुळे स्वप्नील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। आपण त्यांच्याशी माहिती घेण्याचा प्रयत्न करतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।